तुम्ही फुलं बघू शकता इथे मागे. दसऱ्यामध्ये याला 100-200 रुपये सुरुवातीत. महाराष्ट्राच्या मातीमध्ये सोनं उगवतं असं म्हटलं जातं आणि ते का म्हटलं जातं ही फुलं आपण एकदा बघूया. ओंकारला स्वतःचं घर माहित आहे, 1.5 किलोमीटर लांब गेलोय आणि म्हणते घर मागे राहिले. हे काय बरोबर नाही. आम्ही चाललोय आता जुन्नरला. आता वाजलेत किती? 1 वाजलेत. अचानक भयानक प्लॅन बनलेला आहे. बघू काय होतंय. हे जुन्नरचं मनमोहक दृश्य आपण बघू शकतो. पर्यटकांसाठी नेहमीच हे भुरळ पाडणारं दृश्य या ठिकाणी बघायला भेटतं. आता आपण चाललेलो आहोत ओझरकडे. ओझर हा अष्टविनायक गणपतींपैकी 7वा अष्टविनायक गणपती मानला जातो आणि हे आहे विघ्नेश्वर मंदिर. विघ्नेश्वर मंदिरात येणारे भक्त, तिथलं असलेलं वातावरण हे बघून सदा मन प्रफुल्लित होत असतं. विघ्नेश्वर मंदिराचा महिमा हा खूप मोठा आहे. याचबरोबर येथे जवळच लेण्याद्रीसुद्धा आहे. लेण्याद्री गणपतीसुद्धा अष्टविनायक गणपतींपैकी एक मानला जातो आणि हे विघ्नेश्वर मंदिरासमोर असलेलं तलावाचं दृश्य अगदी मनाला मोहिनी देतं. येथे बोटिंगसुद्धा केली जाते. शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याला आता आपण आलेलो आहोत आणि अखंड हिंदुस्थानाचं दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांची ही जन्मभूमी. इथे आल्यानंतर प्रत्येकाला अभिमान वाटलाच पाहिजे आणि जुन्नरपासून अगदी 2 ते 2.5 किलोमीटरवर असलेल्या या तुम्ही बघू शकता हे ओमकारचं घर आहे. इथं आता आपण एक दिवशी येणार आहे आणि स्टेचा प्लॅन करणार आहे. सगळे पोरं आता फक्त 3-4च पोरं आम्ही, म्हणून ओमकार म्हटलं की नको स्टे, पुढच्याच आपण जास्त पोरं घेऊन येऊ आणि मस्तपैकी स्टेचा प्लॅन करूया. आता आम्ही चाललो आहे मस्तपैकी फुलं बघायला. 3 प्रकारचे फुलं आहेत, तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दिसेल. बघा आणि आनंद घ्या. चल बघूया फुलं नेक्स्ट व्हिडिओ फुलांमध्ये. हे बघा किती मोठी बाग आहे फुलांची. समोर तुम्ही बघू शकता, मागे पण ते पण किती मोठी आहे. तर आम्ही तर व्हिडिओ काढतोय क्लोजअपमध्ये. DDLJ मध्ये शाहरुख खान ज्या फुलांमध्ये शूट करत होता तसाच काहीसा हा परिसर आपल्याला दिसून येतो. जुन्नरकरांनी निर्माण केलेली ही फुलं पुणे, मुंबई, हैदराबाद, चेन्नई यासारख्या विविध शहरांमध्ये पाठवली जातात. दसरा, दिवाळी यासारख्या सणांना मोठ्या प्रमाणावरती मागणी असते. आपण बघू शकतो किती दाट या ठिकाणी शेवंतीचं उत्पादन घेतलेलं आहे. आणि जर का आपण सुद्धा ठरवलं, जर का काही मराठी निर्मात्यांनी, दिग्दर्शकांनी ठरवलं, तर हा जुन्नरचा परिसर इतका सुंदर परिसर आहे, आपण सुद्धा इथं एखाद्या हिंदी बॉलिवूड चित्रपटाला लाजवला असा सिनेमा नक्कीच तयार करू शकतो. याच्यावरती तुमचं ओपिनियन काय मला नक्की कळवा कमेंट बॉक्समध्ये. पण आपणच जर का आपला भाग या ठिकाणी दाखवण्यास सुरुवात केली, पर्यटन विकसित करण्यास सुरुवात केलं, तर बघू शकता किती विविधतेने नटलेला प्रदेश आज आपल्याकडं साधं जुन्नरसारख्या भागात आहे. या ठिकाणचे शेतकरीसुद्धा किती विविधतेने या ठिकाणी फुलांचं प्रोडक्शन घेत आहेत. आपण अजून काही फुलं बघणार आहे आता पुढे. आता आपण आलोय ही बाग तुम्ही बघू शकता मागे. आता इथे ह्या बागेचे मालक आहेत, त्यांना प्रश्न विचारू थोडे. भाऊ तुमचं नाव सांगा पहिल्यांदा. एकनाथ रामभाऊ शिंदे. एकनाथ रामभाऊ शिंदे. बाबांनी ही बाग डेव्हलप केलेली आहे पूर्ण फुलांची. फुलांची जात कोणती बाबा आहे? शेवंती. शेवंतीची फुलं आहेत. तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर या ठिकाणी तुम्हाला या बागेत फुलं दिसतील. एकदम दाट फुलं आलेली आहेत. या फुलांना काय मागणी आहे बाजारामध्ये, कशासाठी वापरली जातात? ही दसऱ्यामध्ये याला 100-200 रुपये सुरुवातीत. अच्छा, 200 रुपये किलो. 200 रुपये किलो खपल्यानंतर कमी कमी आता पार आता दसरा संपल्यानंतर दसऱ्यामध्ये याला 200 रुपये किलोची मागणी होती शहरामध्ये. ही फुलं आहेत आणि आपण कुठे कुठे पाठवत असतो फुलं? कुठल्या शहरामध्ये जातात? मुंबईला पाठवत असतात. इथून फुलं जी आहेत ही जुन्नरमधून मुंबईला जात असतात आणि साधारणतः लावल्यापासून किती दिवसामध्ये पूर्ण आपल्याला? 3 महिने लागतात चालू व्हायला. फुलं पेरणी केल्यापासून? पेरणी केल्यापासून एक 3-3.5 महिन्यामध्ये पूर्ण एक फुल डेव्हलप होण्यासाठी जो कालावधी लागतो. आता सध्या बाजार आहे 40 रुपये. अच्छा, आतापर्यंत आता दिवाळी आली ना, तर परत 100 पर्यंत जाते.
दिवाळी आल्यानंतर पुन्हा एकदा बाजार वाढतील. सध्या 40-50 रुपये किलोचा बाजार चालू आहे, पण पुन्हा एकदा 100-150 रुपये किलो दिवाळीच्या काळामध्ये होतील. दसरा दिवाळीसारख्या सणांमध्ये या फुलाला मोठ्या प्रमाणावर मागणी असते. आणि हा जुन्नरचा परिसर आहे, इथे मोठ्या प्रमाणावरती शेतकरी फुलांचं उत्पादन घेत असतात, वेगवेगळ्या प्रकारची फुलं घेत असतात. शेवंती सोडून अजून कुठली कुठली फुलं आपल्या इथं घेतली जातात? गोंडा असतो, याच्या 2-3 जाती आहेत. ती मग अशी हो त्या सपरात भरीत होता ना, हो ती शेवंतीच आहे, पण वेगळी जाती. हां हां. आणि याला पाणी वगैरे किती प्रमाणात लागतं? पाणी काय नाही, 8 दिवसांनी आपलं ड्रीप मधून सोडायचं. तर इथं ड्रीप केलेली आहे, ड्रीपमधनं पाणी सोडलं जातं. कमी पाण्यामध्ये चांगलं उत्पादन देणारं हे पीक. याच्यामध्ये पण वेगवेगळ्या प्रकारच्या 2-3 जाती शेवंतीमध्ये 4-5 पण जाती आहेत. त्या इथे घेतल्या जातात. ओमकारला स्वतःचं घर माहित नाही, 1.5 किलोमीटर लांब गेलोय आणि म्हणते घर मागे राहिले. हे काय बरोबर नाही. असं काहीच झालेलं नव्हतं. आपण प्रॉपर त्यांना बंगल्यावरतीच आणलेलं आहे, फक्त व्हिडिओ काढता काढता गाडी थोडीशी पुढे गेली. गैरसमज पसरवण्यासाठी पुष्पगुच्छ बाबांना बोलवून सत्कार. महाराष्ट्राच्या मातीमध्ये सोनं उगवतं असं म्हटलं जातं. आणि ते का म्हटलं जातं तर ही फुलं आपण एकदा बघूयात. हे जे फुल आहे अतिशय मनमोहक असं, याचा रंग आपण बघू शकता, जांभळ्या कलरचं फुल, याच्यामध्ये बारीक पांढरे काही तुषार तुम्हाला दिसतील. तर हे जे फुल आहे याला म्हणतात बिटन फुल. तर याला दसऱ्याच्या काळामध्ये 400 रुपये किलो भाव भेटतोय. आणि हे तुम्हाला जास्त कुठेच दिसणार नाही, याची शेती जास्त कुठे दिसणार नाही. इथे पण जेवढी काही फुलं लावलेली आहेत याच्यामध्ये 4-5 खोड आहेत फक्त, ज्याला की या फुलांचं उत्पादन घेतलेलं आहे. कारण हे फुल उत्पादन घेण्यासाठी याला जास्तीत जास्त आपल्याला खतांचा वापर करावा लागतो आणि ते कमी प्रमाणात उगवतं मुळात. त्याला तशा प्रकारचं वातावरण तयार झालं पाहिजे ज्याच्यामध्ये त्या फुलाचं उत्पादन होऊ शकतं. आणि लकीली या ठिकाणी आपल्याला ही फुलं आत्ता बघायला भेटली. याला बिटन फुल म्हटलं जातं आणि याला 400 रुपये किलो इतका भाव भेटतोय, जो की बाकीच्या फुलांना आपण सहजासहजी मिळताना दिसत नाही. आणि हेच कारण आहे, हे महाराष्ट्राच्या मातीत सोनं उगवतं आहे, फक्त आपण ते बघितलं पाहिजे. धन्यवाद. मित्रांनो, आता आपण पाहिले बिटमची फुलं, शेवंतीची फुलं. आता आपण पाहणार आहोत कुठली फुलं रे ती अस्टरची फुलं पाहणार आहोत आपण. ती पुढच्या बागेत आहे, आपण तिकडे चाललो आहे. अशा प्रकारे आम्ही तुम्हाला 4 प्रकारची फुलं तुम्ही दाखवणार आहे तुम्हाला. हे बघा, बाबा पण म्हणले हे काय केलंय बघा, काय गोंडच दिसतंय एकदम. तर मित्रांनो, तुम्ही मागं बघितलंय शेवंतीचे 2 जाती. आता ही 3री जात आहे. ही बघता मला मागं किती सुंदर व्ह्यू आहे. ती बघ आता किती सुंदर दिसतंय. ही एक 3री जात आहे शेवंतीची. तर याची पण आपण माहिती बघूया, तुम्हाला दाखवूया जवळून कसं दिसतंय ते. बघा तुमच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. या फुलांना मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. जवळपास 250 रुपये किलो दरांनी ही फुलं जात असतात मार्केटमध्ये. वेगवेगळ्या सणांमध्ये, समारंभांमध्ये किंवा वेगवेगळ्या इव्हेंट्समध्ये डेकोरेशनसाठी ही फुलं वापरली जातात. इथून जुन्नरमधनं अगदी दुसऱ्या राज्यात सुद्धा, पुणे मुंबईसारख्या सिटीमध्ये तरी फुलं पाठवली जातात, पण दुसऱ्या राज्यात सुद्धा ही फुलं एक्सपोर्ट केली जातात. आणि इथल्या शेतकऱ्यांनी निर्माण केलेली बाग आहे. खूप कमी पाणी याला लागतं, जास्त पाण्याची गरज नाही आहे. खतं मोठ्या प्रमाणावरती द्यावी लागतात, कारण आपल्याला माहिती की फुलाची कुठली जात असेल त्याला खतं दिल्याशिवाय ते फूल डेव्हलप होत नसतं. आणि जर का वेळोवेळी योग्य कटिंग केली तर एकाच खोडाला, आपण इथं दाखवूयात, एकाच खोडाला मल्टिपल फुलं या ठिकाणी आलेली आहेत. आणि ही फुलं एकदा पेरणी केल्यानंतर 1 2 ते 3 महिन्यामध्ये कालावधी जातो पूर्ण फुल तयार होण्यासाठी. परंतु एकदा काही फुलांची बाग तुम्ही जर का नीट योग्य रीतीने निर्माण केली, त्याच्यासाठी फक्त पेरणी करून उपयोग नसतो. त्यांना वेळोवेळी ड्रिपिंग आपल्याला करणं गरजेचं आहे. 4 ते 6 दिवसातून योग्य प्रमाणात पाणी जास्तसुद्धा नाही झालं पाहिजे, कारण याला अतिशय कमी पाणी लागतं. परंतु खतं सोडावी लागतात आणि याच्यावरती एक वेगळ्या प्रकारचा रोग पडतो, ज्याला आपण पांढरी आळी याच्यावरती दिसते. तर त्याच्यासाठी औषधसुद्धा सोडावं लागतं 1 8 दिवसातून. पण जर का हे नीट केलं आणि जर का टेम्परेचरचं मॅनेजमेंट योग्य पद्धतीने ठेवलं, आपण याच्यासाठी फार्म हाऊससुद्धा उभारू शकतो, ज्याला बऱ्याच वेळेस शासनाकडनं वगैरे काही प्रकारे अनुदानसुद्धा दिलं जातं. आणि हे महाराष्ट्राचं स्वित्झर्लंड या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. आता आम्ही निघतोय एका मंदिराकडे. ते गावाचं ग्रामदैवत आहे. तर तुम्हाला तिथे दाखवतो ते कसं मंदिर आहे. आता बघा तुम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये ते मंदिराचे दृश्य. जुन्नरकरांनो कमेंट करा.